रुपेश माडगे महाविकास आघाडीतर्फे औसा शहरामध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे। औसा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे। मी एक वकील असल्यामुळे की मी जनतेच्या प्रश्नांची जाण आहे आणि यापूर्वी मला तुळजापूरच्या नगराध्यक्षपदाचा एक अनुभव असल्यामुळे त्याचा मी चांगल्या प्रकारे इथे उपयोग करू शकते आणि या औसा शहरामधली जी घराणेशाही आहे, जी हुकुमशाही झालेली आहे, त्याचा बिमोड सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सर्व करू शकतो याचा आम्हाला विश्वास आहे आणि जनता ही महाविकास आघाडीसोबत आहे। याचे आता जनता आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देऊन ते दाखवूनच देईल। काय मुद्दे घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणात? सर्वप्रथम ज्या प्राथमिक गरजा आहेत, रस्ते, वीज, पाणी, सगळ्यात महत्त्वाचा स्वच्छता, ह्या ज्या बेसिक नीड्स आहेत जनतेच्या, त्या सर्वांना अगोदर आम्ही प्रायोरिटी देऊ। त्यानंतर जो सर्वांगीण शहराचा विकास आहे, रस्ते आहेत, अंतर्गत रस्ते असतील, काही शैक्षणिक सुविधांचा अभाव असेल, काही स्वच्छतागृहांचा अभाव असेल, त्यानंतर काही बगीचा, लहान मुलांसाठी उद्यानं असतील, या सर्वांचा विचार करून हा औसा शहराचा विकास केला जाणार आहे। औसा शहरामध्ये सध्या युतीमध्येच राष्ट्रवादी वर्सेस भाजप नाही, हेच त्यांचं मोठं अपयश आहे की ते दोघंच एकत्र राहू शकले नाहीत, तर ह्या औसा शहरातील जनतेला ते काय एकत्र आणू शकतील किंवा त्यांच्या विकासासाठी ते दोघं तरी कुठे एकत्र येऊ शकतील। अस्सलाम वालेकुम। मी औसा नगर परिषद निवडणूक 2025 साठी नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे। वर्षापासून 2 टर्म काम केले आहे। मी उच्च शिक्षित असून मी उपमुख्याध्यापिका या पदावर आहे। मी मूळची औसा येथील रहिवासी असून मूळ ओबीसी आहे। मी निवडून आल्यास जनतेचे निश्चितपणे काम करेन अशी मला अपेक्षा आहे आणि सर्व जनता औसाची यांना जाण आहे की ह्यासाठी यांनी सर्व जनतेसाठी थांबलेली आहे। मला बहुमताने विजयी करा। काय मुद्दे घेऊन आपण नगरपालिकेची निवडणुकीमध्ये उतरणार? मूलभूत लोकांची मूलभूत म्हणजे रस्ता, नाली, लाईट ही आवश्यक आहेत आणि औसाचा विकास झाल्यास सर्व जनतेचा विकास होईल आणि खास करून मी महिलांसाठी करणार आहे ही मी वचन देते। भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदावरती कालच अर्ज भरलेला आहे। मागील 5 वर्षात तुम्ही पाहाल तर शहराचा विकासाचा कायापलट झालेला आहे। पाण्याचा प्रश्न असो, 100 खाटा रुग्णालयाचं मंजुरी मिळाली आहे, त्याचं काम 5 मजली इमारतचं काम चालू आहे। बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानकाचं राज्यात 2 नंबरचं बसस्थानक ते झालेलं आहे। तुम्ही जर चौफेर पाहिला, औसा विकासाच्या पथावर आहे आणि आमची औसेकरांना अशी मागणी आहे की भारतीय जनता पार्टीला मतदान करा, असेच विकास तुम्हाला दिसतील आणि आम्हाला सहकार्य करा, भरपूर पाठिंबा द्या आणि मतदान करा। केंद्रात सरकार आपलंच आहे, राज्यात आहे, इथं स्थानिक आमदार सुद्धा आपल्याच पक्षाचे आहेत, कसं बघता येईल? तर त्याचा फायदा औसेकरांनी घ्यावं आणि पूर्ण संघटित पक्ष जर असेल तर औसाचा विकास करण्यापासून आपल्याला कुणी रोखू शकणार नाही। तर तुम्ही भरपूर प्रमाणात आम्हाला मतदान करा। भारतीय जनता पक्ष हे तुमच्यासाठी चौफेर विकासासाठी सज्ज आहे।